आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आज दिवसभरातली सगळ्यात खळबळजनक बातमी ती म्हणजे एपीएमसी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे। राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी 4 दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता। वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या। अटकेनंतर दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिली आहे। दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत। दर्शना सोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती, मात्र नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता। घरच्यांनी तिचं इतरत्र लग्नही ठरवलं होतं। दर्शनाने नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 3ऱ्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली होती। दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता। त्यातच लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्याच्या रागातून राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता। तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे एमपीएफसी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केलेली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण पाहतो या संपूर्ण प्रकरणात आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक झालेली आहे आणि हत्या केल्याचं त्यानं कबूल देखील केलेलं आहे असं पोलिसांकडून कळते। काय सविस्तर अपडेट्स? मनाली, संशयित आरोपी आहे राहुल हंडोरे हा जो दर्शना पवार हिचा मित्र होता आणि तिच्यासोबत रायगडवर गेलेला होता। जी माहिती समोर येते त्यानुसार पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना पवार आणि राहुल हे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि पुण्यामध्ये ते अभ्यास करत असताना यापूर्वी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेले होते। मात्र जेव्हा एमपीएससी परीक्षा देण्यापूर्वी राहुल हंडोरे यानं दर्शना पवार हिच्यासोबत संबंध जे आहेत ते तोडलेले होते आणि त्यानंतर आता परीक्षा झाल्यावरती दर्शना पवार ही वन विभागाची अधिकारी म्हणून नियुक्त झालेली होती। तिला नियुक्ती मिळणं केवळ औपचारिकता बाकी होती। त्यानंतर राहुल हंडोरे हा दर्शना पवार हिच्यासोबत लग्न करावं यासाठी तगादा लावत होता। मात्र तोपर्यंत दर्शना पवार हिच्या कुटुंबियांनी दर्शनासाठी लग्नासाठी दुसरा मुलगा बघितलेला होता। याबाबतची माहिती राहुल याला कळलेली होती आणि त्याचाच राग डोक्यात धरून त्यानं दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी दगड जो आहे तो डोक्यामध्ये मारून खून केला असल्याची माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून मिळते। 12:30 वाजता पुणे ग्रामीण पोलिसांचे अधीक्षक जे आहेत ते या संदर्भामधला अधिकचा खुलासा जो आहे तो करतील। मात्र गेले 3-4 दिवस सातत्यानं वन विभागात अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या दर्शना पवार हिच्या खुनाच्या प्रकरणामध्ये चर्चा जी आहे ती सुरू होती। राहुल हंडोरे हा सातत्यानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता। केवळ कुटुंबियांच्या तो संपर्कामध्ये होता आणि त्याला पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांची 6 पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती त्याच्या मागावरती। अखेर आज सकाळी मुंबईतून राहुल हंडोरे याला अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे। त्याला 12 वाजेपर्यंत पुण्यामध्ये आणण्यात येईल। त्याच्याकडे चौकशी केली गेली आहे, त्याच्या नातेवाईकांकडे जी चौकशी केली गेली आहे, कुटुंबियांकडे जी चौकशी केली गेली आहे, त्यातून ही प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे। अगदी बरोबर आहे वैभव, आणि त्यामुळे या पुढचे सगळे तपशील अपडेट जे आहेत ते तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे संजीव जयस्वाल ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय। ईडी कार्यालयात जाऊन ते आपला जबाब नोंदवणार आहेत। कोविड सेंटर प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे। तर उपायुक्त संजीव जयस्वाल यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती। ईडीने छापा टाकलेला होता आणि आज ते ईडी कार्यालयात स्वतः हजर राहणार असल्याचं कळतंय। संजीव जयस्वाल हे पुढच्या काही वेळातच ईडी कार्यालयात जाणार आहे आणि आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळते। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची ईडी चौकशी होणार आहे। संजीव जयस्वाल यांच्या घरी बुधवारी म्हणजे काल जवळपास तब्बल 5 तास ईडीची छापेमारी झाली होती। तर सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी पोलिसांनी ही छापेमारी केलेली होती आणि या छापेमारीतून नेमकं काय हाती लागलं, यातून आणखी कोणाच्या अडचणी वाढणार असे अनेक मुद्दे सुद्धा राजकीय वर्तुळात उपस्थित झालेले आहेत। मात्र संजीव जयस्वाल हे आज ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय आणि ईडी कार्यालयात ते आपला जबाब नोंदवणार आहेत। तर कोविड सेंटर घोटाळा चौकशी प्रकरणी ते ईडी कार्यालयात जाणार आहेत।
आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत पाग आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, संजीव जयस्वाल हे ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय. आपला जबाब नोंदवण्यासाठी काय सविस्तर अपडेट्स? मिताली, आपल्याला माहिती की कालचा दिवस हा मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. अनेक मोठमोठ्या घडामोडी याच्यात झाल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांचे जवळपास 67 अधिकाऱ्यांची 17 पथकं मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी रेड करत होती आणि यातलीच एक धक्कादायक रेड म्हणजे संजीव जयस्वाल, जे सनदी अधिकारी आहे. तत्कालीन बीएमसीचे ॲडिशनल कमिशनर संजीव जयस्वाल यांना कालच्या तपासणीमध्ये, त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या तपासणीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे ईडी अधिकाऱ्यांना लागलेले आहेत आणि काही कागदपत्रांची छाननी करायची आहे. कोविड घोटाळा करत असताना लाईफलाईन कंपनीला ज्यावेळेस ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना सुद्धा त्या कंपनीला काम कसं दिलं गेलं याबद्दलचे काही खुलासे करायचे आहेत. जवळपास वेगळ्या प्रकारचे 38 प्रश्न ईडी अधिकाऱ्यांना संजीव जयस्वाल यांना विचारायचे आहेत अशी आपल्याला माहिती समजते. आता आपण बेलाट पियरच्या याच ईडी कार्यालयामध्ये संजीव जयस्वाल अगदी बरोबर आहे प्रशांत. इथं संजीव जयस्वाल ईडीचा